लागेल ना असं सगळ्या संपन्न असं चिकन दे बरं तिला खायला या गोष्टी मोठा कुठे तुला सकाळ तोंडात घातलं तुला सांगतो संध्याकाळ संपा नाही आणत नाहीत करतात सारखं हिला कार घेऊन येत नाही तू कुठं बेळगावला अरे थोडी इथं भीतीला मॉर्निंग सर्वांना तर आम्ही आज चाललो आहे बेळगावला तुला राहायचं होतं ना तिला मनात पण आहे राहायचं आणि परीक्षा पण आहे उद्यापासून तोंडी परीक्षा आहे आणि राधू कार्तिक तिथे सारखं तोंडात छोकू बघा आणि हे पण आज हॉस्पिटलमधनं येणार आहेत तर आज ताईन ते चालल्या तर त्यांच्या घरी बेळगावला आहे ना बेळगाव म्हणतात ना आता नवीन नाव पडले बेळगाव हां मग असे पप्पा म्हणतात तर आम्ही 4 वाजता उठलोय बघा पहाटे नको रड हा अलार्म लावला मीनाक्षी ताईंनी रात्री आणि मोबाईल वाजलाच नाही ते अलार्म वाजलाच नाही बघा आणि बरोबर 4ला आपण फोन केला होता आम्ही एवढी दचकून उठले मी उठले की ताई दचकल्या म्हटलं ताई का असं येड्याने करायला दुचकल्या दोघी पण भिलो मोबाईल इतका रातचा वाजला म्हणजे झोपेत असं चावळल्यासारखं नाही का भीती वाटली की दोघे पण दुसकन उठला आपण म्हणलं उठलाच का मग आम्ही झोपेतच हा करत 1 वाजता हा मी तर म्हणलं आपण भांडी घासून जागू थोड्या वेळ अजून तसं चहा लागला आटाय तर स्वयंपाक करून झालाय 4लाच स्वयंपाकाला लागलं होतं ताईंना म्हणलं उरका तुम्ही मुलांचं हे तुमचं हे उरका म्हणलं ताईंनी कणिकी मळून दिली चपात्या झाल्या भाजून करून बघा आणि चपात्या केल्या मटकीची भाजी केली सुक्की नाही केलं की तुम्ही पण कणिकी मळली की मला आज कटाळा झालाय झोप लागली होती आम्हाला दोघीला पण झोप लागली होती आम्ही गोळ सुटून केलं हाय ना आता चपात्या लाटले मी ताईंना म्हणलं उरका मुलांचं सकाळच्या पारी कंटाळ होतो ना मुलांना हाताने आवरायचं उरका म्हणलं उरकलं काना मटकीची भाजी एकीकडे केली चपात्या एकीकडे केल्या चपात्या आणि मटकीची भाजी करायच्या आधी कुकरला मकाची कणसं टाकली होती आणि मकाची कणसं उकडून घाला भुईमुगाच्या शेंगा उकडल्या हाय का ना ते पण दिलंय बांधून खावा म्हणलं सगळ्यांना हा पण नको म्हणतात सकाळच्या पारी भाजीने जेवण केलं माझं भाजीने चहा केलता कोरा हा नेलं की काल तुम्हाला नाही म्हणते मी त्यातलंच अजून मला सफरचंद आहेत 2 त्यातलं तुला नव्हतं आवडत आणि माऊली बघा झोपत ना उठला परत झोपला काय माऊली गोगल लावला होता त्याला म्हणलं इकडं व्हिडिओ चालू केला आणि गोगलच काढला लाव लय छान दिसतंय एकदम हिरो असल्यासारखं वाटतंय बाबा हे का नाही बघू छान दिसतंय का नाही मस्त लय गोरा पण दिसतो लय भारी दिसतो आता हाय का नाही हाय काहीच नाही खाणं तर त्याचं खायचं काही नसतं हा फक्त दुधाचा गाला उठला मागत नाही काय नाही बाकीच्यांना लागतं पण हे काय किरकिर करत नाही खाण्याबाबतीत तर आता ताई सगळे चालल्यात मुलं मला करमायचं नाही आणि छोटं पण करमायचं नाही दिलं सगळं दिलंय सगळं ह्यांना लय असतं खायला तुला का त्यांच्या आधी मी देत असते ह्यांना माझा भरवसा कुठं काय ठेव म्हणजे काय कशाला टाकायचं का डबा बांधलाय तर मिरची उठला तर आता मग तुम्हाला हॉस्पिटलला न्यायला ठेवलंय हा म्हणलं तुला मगाशी तूच खाय ना लवकर नको म्हणतात दूध पाहिजे होतं ह्यांना चहा चपाती खायची होती पण दूधच संपलं राहिलंच नाही रात्री पण लक्षात आलं नाही दवाखान्यात नाही आता आम्ही रात्री पण हॉस्पिटलला गेलतो बघा राधाकड छोकड गाडी घेऊन आलो मीनाक्षी ताई पण आले आता यायला तरी उशीर झालता पण रात्री रोजच्यापेक्षा लवकर आलो 12 तुम्ही खाली आला आम्ही वरती गेलो शेकूकड राधा खायला सापडतच नाही जाऊ त्या नंबरचा तर मिळच कळत नाही काय वाटत नाही पण लिफ्ट बसले मारल्याने
अगं 4 वाजता उठले, एक तर 3 ला उशीर उठायला झाला सांगितलं ना होता आम्हाला. एक तर उशीर झाला होता गाडी लवकर झाली आंघोळ्या वगैरे आम्ही सगळ्यांनी केल्या. 5:30ला स्वयंपाक पण झाला सगळं एवढं करून कुकरला टाकलं ही चटणी एवढी राहिली दवाखान्यात द्यायची टाकलं बाळाला. चहा पण थोडा राहिला हे ठेवलंय दवाखान्यात द्यायला पोरांना भुका लागते त्याच्यामुळं थोड्या द्यावा म्हणलं 8 वाजता. बोल मला इथं सुद्धा कळा नाही. अहो माझं ठसका लागतं ठसका लागतं लय म्हणून हवले बोलते नसतं आवाज येत नसतं येतो कुठं मोठ्याने वरडणार ते. ठसका लागतं त्यांना माहिती आहे तसं ठसका लागते तिलाच कळतंय. बोलायचं मोठ्याने. बोला कंटिन्यू करा भाऊजींची गाणी कॉपीराईट पडायची इकडं सोमा मी स्पेशल थँक स्पेशल म्हणजे आभार मानणार आहे कसं राहू द्या राहू द्या ऐकी आभार मानते ते. गणपतीचा तुला सांगतो तिथं स्टेज बी आहे लय काम केलं हो भाऊजी सारखं काय तसलं काम नाही खरंच करता, मला माया बोलते लागली तिथं बघ पण. ग बसा पोरगीत मला यायचंय भाऊजी तिला तिकडं सकाळी खायला लागेल ना असं मला संध्याकाळपर्यंत यायचंय संपण असं तिकडं चेंगम दे बरं तिला मी खायला या रात्री गोष्टी. टाइमला म्हणते बापाने लय मोठा कुठे खायला यायचंय दिलं. तुला सकाळ तोंडात घातलं ती तुला सांगतो चल संध्याकाळ आता. संपा नाही. ह्यांनी आणत नाहीत ए, पोरं सोना. करतात सारखं हिला कार घेऊन येत नाही तू कुठं बेळगावला अरे तू थोडी इथं भीतीला काय गाडी टाकतात बाबाची हे गाडीवर माणूस दुसरीकडेच उडत या नाही, two wheeler वर नाही. लय गाडी फक्त घेतात अरे बाप्पा, तिथल्या तिथं गाडीवर बसायचं म्हणलं तर तुला सांगतो ही करते ती इथल्या इथं रात्री बघितलं ना? सांगितलं two wheeler वर यायला. उड्या मारत होती तुम्ही पण जाणारच मला मग ती कशी जागा बसते, नाही बसते. पोराची गेल्या बारी मी पण गेली होती राहणार ह्याचा अर्थ बाबा असं नाही. गाडी सीट समजा मोकळं राहतं, ती जाऊन. लावायचं नाही. मला पण हे वाटतंय बर का कशी करते कशी कशी लय ताणतात गाडी, तू कशी म्हणते? आणि मग काय पिशवी अशी. तिला जाऊस तर. मला तर पडायचंच भ्या वाटत होतं. तिला जाऊस तर तसं मी चिटकले माग एवढी जागा मला त्या टाकू असं बारकू कंबर पिशवी अशी काय लग्न झाला काय माणूस कष्ट असला गाडी मस्त केस पिस सोडून मस्त हवेत बसत नाही मी ना पहिल्या दिवशी गावच आणलं होतं तिला बांधा पहिली काय की तुझी ती गाडी बिले खतरनाक आहे ती व्हिडिओ पण आहे की ती माझ्याकडे मागचं सीट असं वर आहे त्या गाडीचं तसलं दस का आलंय तसलं दस का Speed breaker असतं. आगे स्पीड ब्रेकर मध्ये गाडी तशी होती ब्रेक तिला वाटलं ती मुदाम किती करतात भ्या वाटतं त्या राधाला कळलं राधा सांग मम्मी ती स्पीड ब्रेकर आल्यावर ती गाडी तशी अहो, ते नवीन नवीन टाकलं होतं मला काय तिला माहित नव्हतं पहिल्यांदाच टाकलं पहिल्यांदाच केलं होतं असं असं करतात बाई, प्रियांका. चला गाडी हुकायची आपली राम म्हणलं तर कोणी राहे नाही त्याच्यामुळं स्वयंपाक तुझी केला आता तुला सांगतो प्रियंका तुला लांब कुठं नेतो जंगलात तिकडे फिरायला तिकडे सोडून द्या. दोघांचं एकच आलं बघा तुम्ही पण म्हणला तिला गोव्याला नेल्यावर गोव्याला नेल्यावर बाबा बाबा तुम्ही जावा आधी, मग मामा न्यायचं सोबत. आम्ही जाऊन आलो मला आम्ही गळ्यात सुतळे अडकून आलो. तुम्ही कुठे गेला होता ते? हो, घरी. काय? चला बाबा, जाऊ दे. मला करमायचं नाही आता सगळं घर भरलं होतं आठवडा झालं आणि ताई पण चालल्यात आता त्यांच्या घरी आणि पोरींचा पण पेपर आला तर जवळ उद्या तोंडे पेपर आहेत म्हणजे तोंडे परीक्षा आणि परत लेखी आहे ना आता हा, परत डबल घेत नाही ती एकदा रिरॅट घेत नाही त्या अजिबात. काय ते काय. राहतेची पण शाळा बुडली मॅडम पण असं नाही आता जीवापेक्षा नाही म्हणतात है ना, शाळा पण नाही. काय करते. चला आता ताईंना हळदी कुंकू लावते आणि मी घेते पसारा आवरून आता भाकरी करायच्या आणि भाजी करायची डबा द्यायचा शाळेत लावायचं आणि हसवायला लागलं. गुड झाला. याने हसवायला लागलं. गुड झाला, चला.